श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे वेद भविष्याच्या ह्या तुमच्या चॅनलवर. आज आपण मीन राशीचे नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे भविष्य पाहणार आहोत. वर्षाच्या या शेवटच्या 2 महिन्यांमध्ये खूप महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. मीन राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर हा काळ काही खास घेऊन येत आहे, जिथं सर्व 9 ग्रह कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपली गती आणि स्थिती बदलणार आहेत. काही ग्रह आपली राशीही बदलतील, काही नक्षत्र बदलेल, तर काही वक्री अवस्थेतून मार्गी होऊन नक्कीच ऊर्जा घेऊन येतील. सूर्य, शनी, राहू आणि केतू हे सगळे ग्रह कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये सक्रिय दिसणार. जेव्हा ब्रह्मांडात एवढा मोठा ग्रह बदल होतो, तेव्हा नक्कीच त्यांचा परिणाम तुमच्या आयुष्यातही मोठा बदल घडून आणतो. आणि याचं कारण जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत, हे समजावून सांगण्यासाठी की हा बदल तुमच्यासाठी सकारात्मक असेल की आव्हानात्मक. पण त्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. आपलं हे राशीफळ चंद्र, राशी किंवा मून साईनच्या आधारावर तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे कृपया हे फक्त तुमच्या चंद्र राशीनुसार पहा आणि ऐका. जर तुम्हाला तुमची चंद्ररास माहीत नसेल तर तुम्ही ते तुमच्या नावाच्या राशीनुसारही पाहू शकता. आता चर्चा करूया 2 या महत्त्वाच्या महिन्यांवर. ह्या महिन्यामध्ये तुमचं शिक्षण, आरोग्य, करिअर, व्यवसाय, प्रेम, लग्न, सखोल किंवा जोरदार बदल होणार आहेत. प्रत्येक क्षेत्र नव्या रूपाने सावरत आहे. हे बदल तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकणार आहेत. या खास प्रवासाचा अनुभव घेत आहोत. सध्या शिक्षण क्षेत्रात काही मोठे आणि धक्कादायक बदल दिसून येणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर हे दोन्हीही महिने असा संकेत देतात की तुमच्या मेहनतीचे फळ आता नव्या रूपात समोर येत आहे. या महिन्यामध्ये शिक्षण किंवा कोणत्याही कोर्सशी संबंधित मोठी यशोगाथा तुम्हाला यशाच्या शिखरावर पोचवणार आहे. हा काळ तुमच्या विचारांमध्ये आणि दिशानिर्देशांमध्ये पूर्णपणे बदल घडवून आणू शकतो. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत किंवा अलीकडे शिक्षण पूर्ण केलेले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ एक सुवर्ण संधी घेऊन येईल. कोणासाठीही प्रतिष्ठित संस्था किंवा नामांकित कंपनीकडूनही काही महत्त्वाच्या ऑफर किंवा अनपेक्षित संधी मिळू शकते, जी तुमच्या आयुष्याची दिशा आणि ओळख दोन्हीही बदलून टाकेल. ही संधी तुमच्या संपूर्ण नशिबाला नव्या वळणावर नेणार आहे. शिवाय पंचम भाव प्रेमाचा, द्वितीय भाव मैत्रीचा आणि दुसरा भाव संवादाचा अचूक आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबरच तुमचा संवाद, कौशल्यात, मित्रांशी जुळवणूक घेण्यात आणि आत्मविश्वासातही झपाट्याने सुधारणा दिसेल. मीन राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना मनापासून जोडलेल्या गोष्टींमध्ये नवीन अनुभव येतील. लवकरच लोक येणार आहेत. जर तुम्ही सध्या सिंगल असाल तर हा काळ नवीन गप्पा आणि नवीन ओळखीचे संकेत देतो. नोव्हेंबरचा संपूर्ण महिना असा राहील जिथे अनेक लोक तुमच्याशी संपर्क साधायची कोशिश करतील. तुमच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच आकर्षक असेल आणि अनेक चेहरे तुमच्याकडे ओढले जातील. जरी या दरम्यान गप्पा होतील, पण मैत्री खोलवर जाईल असं नाही. काही गप्पा कमी होतील, कधी जास्त, पण हळूहळू एक गोड निर्माण होत जाईल. नंतर डिसेंबरचा महिना येताच गोष्टींचा ठसा पूर्णपणे बदलून लागेल. विशेषतः 6 डिसेंबरची तारीख तुमच्यासाठी खास असेल, कारण या दिवशी बुध पुन्हा मार्गी होत वृश्चिक राशीत प्रवेश करणार. त्यावेळी शनिदेवही मार्गी लागतील. असा अर्थ असा की तुमचा कोणत्या तरी खास व्यक्तीशी मजबूत आणि खरी मैत्री होण्याची शक्यता आहे. हळूहळू हे नाते भावना बनू शकते. शुक्राचा साथ या नात्याला आणखी गहिराई देईल. त्यामुळे असं मानून चला की 20 डिसेंबर नंतर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊ शकते की जी तुमच्या बोलण्याने, स्वभावाने आणि ऊर्जेने खोलवर आकर्षित होईल. शक्यता आहे की तोच व्यक्ती पुढे जाऊन तुमच्याप्रती आपलं प्रेम व्यक्त करेल आणि हे नातं तुमचं प्रेमकथेचा नव्या अध्यायाची सुरुवात होईल. नंबर 3,
जर आपण एकतर्फी प्रेमाची गोष्ट केली तर हा काळ तुमचा संयम आणि भावना यांचं फळ देणारा आहे. त्यांच्याबाबत तुमच्या मनात एकतर्फी प्रेम होईल. तो आता तुमच्या खऱ्या भावना समजून घेऊ लागेल. तो तुमच्या भावनांची कदर करेल, तुमचा सन्मान करेल आणि तुमच्या खरेपणाला प्रभावित होऊन तुमच्यावर थेट लग्नाची किंवा दीर्घकालीन नात्याचा प्रस्ताव ठेवेल. म्हणता येईल की ही वेळ तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप शुभ आहे. आता जर प्रेमजीवनाची एकूणच चर्चा केली तर नोव्हेंबर आणि डिसेंबर काळ तुमच्यासाठी नात्यांमध्ये सुधारणा आणि स्थिरता येणार आहे. नोव्हेंबरमध्ये काही लहान मोठे वादविवादही होऊ शकतात, पण ते फक्त विचारांची भीती असेल. मनात अंतर कधीच येणार नाही. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहा, पण तुमचा जोडीदारही तुमच्या भावना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल. मतभेद होणे नॉर्मल आहे, पण मनमोकळेपणाने तुटू नये आणि ग्रहांची स्थिती सांगते की तुमच्यात मन तुटणार नाहीत. उलट या काळामध्ये प्रवासाचेही योग चांगले आहेत. 7 डिसेंबर नंतर कुठल्या तरी लांबचा प्रवासाची योजना करू शकता. तिथे तुमचा जोडीदार तुमच्या सोबत असेल असं आणि नातं अजून जास्त भावनिक होणार आहे. 26 डिसेंबर 2025 पासून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमचा पार्टनर खूप संवेदनशील आणि भावनिक राहील. तो तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी लक्षात ठेवेल, तुमची काळजी घेईल आणि तुमची खूप प्रशंसाही करेल. आता तो कॉन्टॅक्ट रिलेशनशिपबद्दल बोलायचं तर परिस्थिती थोडी गुंतागुंतीची आहे. विशेषतः नोव्हेंबर महिना असा इशारा देतो की तुमचा एक्स पार्टनर किंवा त्यांच्याशी तुमचा संपर्क तुटला आहे. तो कोणीतरी दुसऱ्याला आकर्षित होऊ शकतो. असंही होऊ शकतं की त्याचं कोणत्या तिसऱ्या व्यक्तीशी गाढ नातं जोडू शकतं. असं झालं तर जर तुम्ही त्यांना कॉल किंवा मेसेज केला तर ते तुम्हाला दोष देण्याचाही प्रयत्न करू शकतील. ते तुम्हाला असं वाटून द्यायला लावतील की त्याच्या आयुष्यात प्रत्येक अडचणीचं कारण तुम्हीच आहात. पण तुमचं नशीब खराब आहे, तुमच्याशी भेटणं त्याचं दुःख आहे असं म्हणेल. अशा गोष्टी सांगून ते तुम्हाला गिल्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतील. पण खरी गोष्ट काही वेगळीच आहे. खरं तर ते कोणाच्या तरी दुसऱ्या हातात शांती शोधत आहेत. कुठल्या नवीन नात्यात आणि आकर्षणात गुंतलेले असतील. ते तुमच्यापासून खरी परिस्थिती लपवतील. कारण जर तुम्हाला खरं समजलं तर तुमच्या प्रतिक्रियेमुळे त्यांना खूप दुःख होईल. खरं सत्य 20 डिसेंबर नंतर समोर येणार आहे. तेव्हा सगळं स्पष्ट होईल. त्यामुळे त्याआधी कुठल्याही गोंधळात किंवा पश्चातापात जाऊ नका. धीर धरा. कारण डिसेंबरच्या शेवटी एक मोठी खरी गोष्ट उघड होणार आहे, जी तुमच्या आयुष्यात नवी सुरुवात आणि मोठा बदल घेऊन येईल. आता नंबर 4 म्हणजे तुमच्या आरोग्याची गोष्ट. येणारे 2 महिने म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर तुमच्या तब्येतीत सतत सुधारणा आणि स्थिरताचा इशारा देत आहे. जे काही जुन्या आजारपणावर त्रस्त आहेत किंवा शारीरिक अस्वस्थता होती ते हळूहळू कमी होत चाललेले आहे. जर तुम्ही अलीकडे कोणतेही ऑपरेशन किंवा वैद्यकीय प्रक्रिया केली असेल तर त्याचा परिणाम आता सकारात्मक आणि यशस्वी राहणार आहे. पूर्वी जे काही जटिल प्रकार दिसत होते ते आता पूर्णपणे नष्ट होणार आहेत आणि पुढे जर कोणतीही नवीन ऑपरेशन किंवा उपचार ठरले तर त्याच यशस्वीच होणार आहेत. डोळ्यांच्या त्रासापासून ते हाडं, सांधी किंवा स्नायूं होणाऱ्या वेदना अशा समस्या आता हळूहळू बऱ्या होणार आहेत. तुमची रोगप्रतिकारशक्ती आधीपेक्षा अधिक मजबूत होईल. त्यामुळे लहान मोठ्या आजारांपासून जास्त वेळ टिकणार नाही आहेत. हवामान बदलानुसार थोडीफार सर्दी खोकल्यासारखा त्रास 1 ते 2 दिवसापर्यंत राहू शकतो. पण काळजी घेण्यासारखं काही नाही. लवकरच तुम्ही बरे व्हाल. फक्त एवढंच की लक्षात ठेवा की बेफिकीरपणा किंवा जास्त आत्मविश्वास करणं टाळा. थोडी काळजी, नेहमीची दिनचर्या आणि संतुलित आहार तुमचं आरोग्य 2 महिने तंदुरुस्त आणि ऊर्जेने भरलेलं आहे. आता नंबर 5 तुमच्या आर्थिक शत्रू किंवा कोर्ट कचऱ्यांच्या बाबतीत बोलूया. येणारे 2 महिने तुमच्यासाठी मोठ्या यशाचं आणि आर्थिक प्रगतीचे संकेत देत असतात. जिथे विरोधक तुम्हाला नीच दाखवायचा प्रयत्न करतात तिथे ग्राहकांची स्थिती
असं सांगते की तुम्ही प्रत्येक हालचाली उलटण्याची ताकद ठेवता. नोव्हेंबरच्या शेवटी खास करून 29 नोव्हेंबरनंतर ते 20 डिसेंबरपर्यंत नशिबाचं चाक तुमच्या बाजूने फिरणार आहे. ह्या काळात तुमच्या जुन्या वादांवर निर्णय तुमच्या फायद्यात होण्यासाठी पूर्ण शक्यता आहे. कोर्ट किंवा कायदेशीर प्रकरणांमध्ये काहीही असो, ते तुमच्याच बाजूने निर्णायक वळण देणार आहेत. शत्रू जास्तीत जास्त कशी प्रयत्न करतील, तुम्ही त्यांना पराभूतच करणार आहेत आणि समाजात तुमची प्रतिष्ठा, आत्मविश्वास दोघेही वाढतील. आता आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप संतुलित आणि प्रगतिशील आहात. जर तुम्ही कर्जात असाल किंवा आर्थिक ताणतणावात असाल तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून शुभ काळ सुरू होणार आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील, जुने कर्ज फेडण्याची क्षमताही वाढेल आणि पैसे येत राहतील. हा काळ खास करून त्या लोकांसाठी शुभ आहे जे परदेशी व्यवहार, सोनं, हिरा, कपड्याच्या उद्योगामध्ये किंवा लक्झरी वस्तूंमुळे काम करतात. या क्षेत्रामध्ये अचानक मोठा फायदा होण्याची आणि मोठे करार मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही मॉडेलिंग, संगीत, अभिनय किंवा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असाल तर हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. विशेषतः हा महिना कलाकारांसाठी ही वेळ तुमच्यासाठी नवीन ओळख आणि मोठ्या यशाचा दरवाजा उघडू शकते. जे लोक हॉटेल, पब, डिस्को किंवा दारूच्या व्यवसायामध्ये आहेत त्यांच्यासाठी नोव्हेंबर ते डिसेंबर हा मजबूत कमाई आणि ब्रँड वाढीचा काळ असेल. एकंदरीत हा काळ तुमच्या मेहनतीला फळ देईल. शत्रू पराभूत होतील, कर्ज कमी होतील आणि तुमचं नशीब नवीन उंची गाठायला तयार होईल. नंतर पहा, आता तुमच्या लग्नाच्या जीवनाबद्दल बोलूया. हा काळ वैवाहिक नात्यासाठी थोडा संवेदनशील ठरू शकतो. ग्रहांची स्थिती असं दर्शवते की नवरा आणि पत्नी यांच्यात गैरसमज, मतभेद उभे राहू शकतात. पार्टनर लहान मोठ्या गोष्टींवर प्रश्न उभा करू शकतो, जसं तू असं का केलंस, घरच्यांसाठी असं का बोललास किंवा माझ्याऐवजी इतरांना प्राधान्य का दिलंस. अशा गोष्टींमुळे घरात थोडा तणाव आणि चिडचिड होऊ शकते. कधीकधी तर तुमचा जोडीदार बदला घेण्याच्या भावनेनेही प्रतिक्रिया देऊ शकतो. जर तू असं केलंस तर मीही तसं करेन. खरं तर या सगळ्या वादांमध्ये कुठल्या तरी तिसऱ्याच्या हस्तक्षेपाचाच किंवा फसवणुकीचा देखील विचार होतो. नोव्हेंबरपासून ते डिसेंबरपर्यंत असा एकदा माणूस तुझ्या पार्टनरच्या मनात संभ्रम निर्माण करू शकतो. विशेषतः डिसेंबरच्या महिन्यामध्ये या दृष्टीने थोडं जास्त आव्हानात्मक राहील. असं झालं तर सल्ला असा की तुम्ही संयम ठेवा आणि बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या प्रभावात येऊ नका. आता बोलू त्या लोकांबद्दल ज्यांच्या आयुष्यात एक्स्ट्रा मॅरिटल कनेक्शन किंवा एखाद्या विशेष आकर्षणाची अवस्था असते. ह्या काळामध्ये त्या नात्यामध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मीयता येईल. तुमचा पार्टनर फक्त भावनिकरित्या नाही तर आर्थिक आणि मानसिकरित्या देखील तुमचा आधार बनेल. नात्यात आत्मीयता आणि जवळीक वाढेल. तुम्ही दोघं एकमेकांच्या आणखीन जवळ येणार. मागील काळामध्ये जर त्या नात्यात संभ्रम किंवा अनिश्चितता होती, म्हणजेच तुम्ही तुमच्या मनातलं काही बोललं नव्हतात किंवा समोरच्याने अजून आपलं मन मोकळं केलं नव्हतं. पण आता ती वेळ आली आहे जेव्हा भावना मोकळ्या होणार आहेत. दोघांच्या बाजूने संवादही वाढेल आणि हे नातं आता स्पष्टपणे कुठेतरी दिशा घेणार आहे. नोव्हेंबरमध्ये तुमचा हा अनुभव भावनिकदृष्ट्या खूप खास ठरू शकतो, कारण तो काळ आहे जेव्हा तुम्ही 2025 सालातला खराखुरा आणि खोल प्रेम अनुभवणार आहेत. ते प्रेम पारंपरिक असो किंवा अनपेक्षित, तुम्हाला अंतर्मनातून आनंद आणि आत्मीयता दोन्हीही मिळेल. आता नंबर 7, तुमचे प्रोफेशन किंवा करिअरची गोष्ट. तुमच्या मेहनतीची ओळख मिळणार आहे. विशेषतः ज्यांनी व्यवसाय केला आहे त्यांच्यासाठी हे 2 महिने जोरदार प्रगती आणि मोठ्या व्यवहाराचे ठरतील. जर तुम्ही प्रॉपर्टी, बिल्डिंग मटेरियल, कन्स्ट्रक्शन आणि ठेकेदारीच्या संबंधित असाल तर तुम्हाला अनेक नवीन ग्राहक किंवा प्रोजेक्ट्स मिळणार आहेत. कामाचं क्षेत्र वाढेल आणि जे व्यवहार आधी अडकले होते
ते अचानक पुढे जातील. डिसेंबर महिन्यात तुमच्याकडे घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची संधी देखील आहे. म्हणजे ज्याचं स्वप्न बराच काळ मनात होतं ते आता पूर्ण होण्यास सुरू झालं आहे. परदेशाशी संबंधित खूप चांगली संधी आता येणार आहे. तुम्ही परदेशात नोकरी शोधत असाल किंवा अधिक कुठल्या विदेशी कंपनीमध्ये काम करत असाल तर हा काळ तुम्हाला अनपेक्षित आर्थिक फायदा देऊ शकतो. तुमचा व्यवसाय लक्झरी प्रोडक्ट्स, फॅशन, डिझाईन किंवा बँडशी संबंधित असेल तर तुमची लोकप्रियता आणि उत्पन्न दोन्ही अनेक पट वाढणार आहे. जे लोक क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहेत, असे सिंगर, मॉडल, लेखक किंवा कलाकार, त्यांच्यासाठी हा काळ नाव आणि प्रसिद्धी दोन्हीही घेऊन येणार आहे. एखाद्या जुन्या अपूर्ण प्रोजेक्टची निकाल आता तुमच्या बाजूने जोरात येईल. तुम्हाला अशी यश मिळेल. 2025च्या करिअरसाठी मोठी संधी ठरेल. या सगळ्यात चमकदार वळण ठरू शकतं. पण राजकारणात किंवा प्रशासकीय क्षेत्रांशी निगडीत लोकांशी थोडं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. तुमचे सहकारी किंवा पक्षातील सदस्य मागून विरोधी भूमिका घेऊ शकतात. पक्षाच्या आत तुम्हाला दुर्लक्षित केलं जाऊ शकतं आणि तिकीट किंवा पदाबाबत संभ्रमाची परिस्थितीही पण तयार होऊ शकते. अशी वेळ येऊ शकते जेव्हा तुम्हाला वाटेल की मी पदावर आहे पण माझं ऐकलं जात नाही. म्हणजे सत्ता आहे पण अधिकार नाही. विशेषतः डिसेंबर हा राजकीय असंतुलनात तुमच्यासाठी थोडा मानसिक ताण आणू शकतो. तरीही जर तुमच्या कुंडलीत ग्रह मजबूत असतील तर शेवटच्या क्षणी गोष्टी उलटूही शकतात. तुम्ही हारत असाल, अगदी कमी फरकाने जिंकूही शकता. फक्त यावेळी राजकारणात विश्वासापेक्षा जास्त शहाणपणाची गरज आहे. लक्षात ठेवा, योग्य दृष्टिकोन आणि योग्य उपायच आयुष्य बदलतात आणि हा योग तुम्हाला स्वामींच्या कृपेने आणि आशीर्वादाने नवीन उंचीवर घेऊन जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.